मराठी क्लास 8चा आपण अभ्यास करतोय. अपठित गद्यांश जेव्हा आपल्याला येतं तेव्हा ते कसं सॉल्व्ह करायचं. तर जनरली पहिले हे वाचण्याच्या आधी, कारण बऱ्याच मुलांना मराठी वाचायचा कंटाळ असतो, तर आधी आपण क्वेश्चन्स वाचून घ्यायचे. मिल्खा सिंग फाळणीनंतर कुठे आले. मग आता फाळणी नंतर फाळणी शब्द इथे आहे. सो फाळणीनंतरच्या हिंसाचारात त्यांचे पालक बहीण भावांची हत्या झाल्याने ते दिल्लीला आले. म्हणजे आपल्याला पूर्ण पॅराग्राफ वाचायच्या आधीच इथे उत्तर मिळालं दिल्ली. सो आपण इथे लिहिणार आहोत दिल्ली. तू सांग. सो नेक्स्ट प्रश्न आहे, घरातील कोणत्या व्यक्तीमुळे मिल्खा सिंग लष्करात भरती झाले. मग आपल्या आता कीवर्ड आहे लष्करात भरती. मग आपण शोधायचं. आता आपल्याला इथे दिसतंय लष्करात भरती झाले. मग ते वाक्य वाचायचं. आयुष्याला कंटाळलेले मिल्खा सिंग भाऊ मलखांच्या आग्रहामुळे. मग सो इथे ऑप्शन येणार भावामुळे. बालपणी शाळेत जाण्यासाठी दररोज मिल्खा सिंग यांना किती किलोमीटर धावावे लागायचे. मग आता शाळेत जाण्यासाठी, मग लगेच आपल्याला पुढचा शब्द इथे दिसतोय बालपणी शाळेत जाण्यासाठी. मग ते वाक्य वाचायचं. दररोज 10 किलोमीटर. मग किती धावण्याचा सराव आहे 10 किलोमीटर. लष्करात भरती झाल्यानंतर मिल्खा सिंग यांनी त्यांची कशाशी ओळख झाली. मग आता लष्करात भरती झाल्यानंतर शब्द आपल्याला कुठे दिसतो आहे बघा. हे बघा, लष्करात भरती झाल्यानंतर मिल्खा सिंग यांची ॲथलेटिक्सची ओळख झाली. सो ॲथलेटिक्स याचा आन्सर आहे. 1956 साली ऑलिम्पिकचे सामने कुठे भरवण्यात आले होते. आता हे तर एकदम सोपं आहे. नंबर तर आपल्याला लगेच मिळतो. मग 1956 त्याच्या आधीचं नंतरचं सेंटेन्स वाचायचं. मग मेलबर्न येथे 1956 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये. मग मेलबर्न लगेचच मिळाला आन्सर. सो आन्सर आहे मेलबर्न. ऑलिम्पिकमध्ये त्यांनी किती मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. आता भारताचे प्रतिनिधित्व शब्द आपल्याला इकडे दिसतोय. मग तो वाक्य वाचायचं. 200 आणि 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत. सो ह्याचा आन्सर आला 200 आणि 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत. पुढचा क्वेश्चन आहे, मिल्खा सिंग यांचा जन्म कुठे झाला. मग आता इथे आपण जन्म शब्द आपल्याला मिळाला. मग सध्या पाकिस्तानात असलेल्या मुझफ्फरगढ या शहरापासून 10 किलोमीटरवर असलेल्या गोविंदापूरमध्ये मिल्खा सिंग यांचा जन्म झाला, असा आपला आन्सर येणार. पुढचा क्वेश्चन आहे, मिल्खा सिंग यांना कोणती उपाधी देण्यात आली. तर जनरली उपाधी आता आपल्याला कुठे बघा, उपाधी हा शब्द आपल्याला इथे दिसतोय. तर त्यांना काय दिली आली आहे, त्यांना द फ्लाइंग सिख ही उपाधी बहाल केली गेली आहे. मग आपला आन्सर आला मिल्खा सिंग यांना फ्लाइंग सिख ही उपाधी बहाल केली आहे. मग तिसरा प्रश्न आहे, कोणत्या स्पर्धेमुळे मिल्खा सिंग यांना खरी ओळख मिळाली. ओके, सो आता खरी ओळख शब्द आपल्याला इथे दिसतोय. मग काय आहे, त्यांनी 1960च्या ऑलिम्पिकमधील 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 4था क्रमांक पटकावल्यामुळे मिल्खा सिंग यांना खरी ओळख मिळाली. हे याचा आन्सर होणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उतारात कोणत्या पाकिस्तानी खेळाडूचा उल्लेख आलेला आहे. सो इथे आपल्याला दिले पाकिस्तानमध्ये अब्दुल खलीक या प्रतिस्पर्ध्यावर. म्हणजे अब्दुल खलीक प्रतिस्पर्धी होता पाकिस्तान, म्हणजे त्याचं नाव आलंय म्हणून अब्दुल खलीक हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा प्रकारे एकदम पटकन आपण हे सॉल्व्ह करू शकतो.